लहान मूल म्हणजे वय वर्ष 2 पर्यंत त्यास मागील जन्माचं आठवत असतं, असं आपण सांगितलं होतं. तर मग ते लहान मूल काहीही विचार न करता पूर्णपणे पाहू बघू कसं शकतं? प्रश्नाचं उत्तर प्रश्नात दडलंय. विचार करत नसल्यामुळे पूर्णपणे पाहू शकतं. दॅट इज द मिनिमम रिक्वायरमेंट फॉर, की पाहण्यासाठी जर का विचारांचा आणि येतोच अडथळा. पाहत असताना विचार आले, जसं म्हटलं तसं विचार कुठले कुठले असू शकतात. मग विचारामध्ये कंपॅरिझन येऊ शकतं. विचारामध्ये अनेक गोष्टी येऊ शकतात, की मागे असं झालं होतं, मग हे आहे, मग ते आहे. काही आपण म्हटलं तसं कन्क्लुजन येऊ शकतात. कन्क्लुजनचे विचार असू शकतात. प्रश्नात्मक विचार असू शकतात. असंच कसं? असा विचार असू शकतो. वेगवेगळे विचार पहा एकदा. आणि मग पाहत असताना ते विचार आले की पाहणं अडकतं ना सगळं. त्यामुळे नुसतं पाहिलं, त्याच्यानंतर नुसतं पाहत बसायचं का, हा प्रश्न आहे. पण पाहिल्यानंतर दिसायला लागतात गोष्टी. आणि मग आलं ते कनेक्शन दिसायला लागतं ना हळूहळू हळू. जसं आपण म्हणतो तसं कुठलाही विचार न करता पाहणं म्हणजे पृथ्वी तत्व, की हा आहे तिथे. आणि मग त्याचं कोरिलेशन होईल, मग अनालिसिस होईल, मग नक्की ह्याच्यातलं काय कमी पाहायचं आणि काय जास्ती पाहायचं, कशावर जास्ती भर द्यायचा, मग काय कन्क्लुजन्स निघतायत किंवा काय इन्फरन्सेस निघतायत, हे सगळं जर का आधीच सुरू झालं तर पाहणंच राहून जाईल ना. म्हणून अ, लहान मुलाला विचार न करता पाहत असतो, त्याला भीती नसते त्या वयापर्यंत. मागे अडकणं असतं, मागचं आठवत असतं, याचा अर्थ सगळे गजगज 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 विचार नसतात. इफ नीड बी कॅन बी ऍक्सेस्ड असं आहे आपल्याला सुद्धा. आपण ठरवलं मागे नाही पाहायचं तर नाही पाहू शकत. नीड बी देन असा काहीतरी ट्रिगर आला तरच आपण शोधतो मागचं, की असं झालं होतं तसं झालं होतं. सो हे विचाराचं मूळ आहे. आणि आपण परवा म्हटलं तसं की याच्यावर ऑब्झर्वेशन करायचं का सुरू, कारण म्हटलं तुम्ही पण इफ वी आर इंटरेस्टेड ऑल ऑफ अस विल डू. आणि मग एकमेकाचा हात धरून पुढे जाऊ शकू. एक 15-20 मिनिटं बसायचं रोज, 5 मिनिटं 10 मिनिटं काही. आणि मग विचार येतील ते बघायचे. आणि त्या विचारांचं नक्की काळ कुठला आहे, त्या विचारांचा ओरिजिन कुठला आहे, याच्याकडे पाहता येईल का. आणि आपण वाटल्यास त्याच्यासाठी एक मेकॅनिझम तयार करू. गुगल फॉर्म किंवा तसं काहीतरी व्हॉट्सअप ग्रुप फ्लड करण्यापेक्षा विल वर्कआउट सम मेकॅनिझम. पण जर का असं करता आलं की पहा, पुढचे 3 दिवस किंवा पुढचा एक दिवस बरं झालं, पुढचा एक दिवस दोनदा दिवसातनं, उद्या किंवा रविवार किंवा शनिवार ठरवूया. हा आला विचार की हा बघ कुठनं आला, कसा आला. सो असं एक मला सजेस्ट करावं असं वाटतं, की एक दिवस ठरवूया. मग कदाचित कुठला घेऊया, आपण उद्याचा घेऊया, लगेच उद्या, कारण काय आज सुद्धा घेतलं तरी चालेल इथून पुढे झोपायच्या वेळेला. आणि 5-7 वेळा पाहायचं. विचारांच्या घटना सांगत बसायचं नाही, त्या लिहायच्या. पण मग नक्की रूट काय आहे, आणि नक्की विचार हा माझा आहे का बाहेरून कुठली तरी गोष्ट दिली गेली आहे, त्याच्यातून हा तयार झालाय. इज इट रिअली मी ओरिजिनली, हे बघायला हरकत नाही. आपण ते पाहूया. आणि मग आपल्याला समजायला लागेल की खरोखरच मेमरीतनं येत आहेत का विचार. इज थॉट अ मेमरी, आणि डज मेमरी अडल्ट्रेट द ऑब्झर्वेशन. म्हणजे स्मरण जे असतं त्याच्यामुळे पाहणं गढूळ होतं का. आपण आपला अनुभवूया, असं मला वाटतं. ही एक असाइनमेंट घेऊया. चालणार आहे का सगळ्यांना? ते मेमरीतून आलंय का किंवा काय हे मला कळलं नाही. कसं नाही नाही, बघायचं, बाहेरून आलाय का? नको 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 नको, तू नुसतं बघायचं की याचं ओरिजिन काय आहे त्या विचाराचं, एवढं शोधायचं फक्त. ओरिजिन ती काय असं जनरली लिहायचं. काहीतरी घडलेली घटनाच असते. हा पण मग ते आपण बघूया सगळ्यांनी मिळून. म्हणजे आणि आपण पाहूया आणि मग बघू की अरे बाबा हे बघ, हे सगळं पास म्हणजे ती घटना कधी घडली, पास मध्ये घडली. बर. सो वी विल एक्सपिरियन्स इज थॉट अ मेमरी. आणि मग जर कधी मेमरी असेल तर ती मागची आहे. मग कृष्ण तिसरा अध्याय सांगतो निर्मम. मम हे मागचं असतं. हो, हो, हो. हा मग निर्मम म्हणतोय तर मग विचारांनी जर का पाहायला लागलो तर मम म्हणून म्हणजे मम म्हणून पाहतोय म्हणजे मग अडकणारच आपण परत. हो. माझं म्हणून पाहतोय असं नको.
आपण पहिलं बघू, असं मला वाटतं. हा प्रश्न खूप छान आहे सोनालीचा, की वी विल ट्राय ऑन अवर ओन, की लहान मूल विचार न करता पाहतं म्हणून त्याला दिसतं.